जय शिवराय जय शंभूराजे मित्रांनो, आज आम्ही निघालो होतो शूटिंगला. बाहेर पडलो, बघितलं तर बघा पंढरपूरमध्ये किती गर्दी. अधिक महिना चालू असल्यामुळे लयच गर्दी पडली होती. तोवर बहिणी म्हणाल्या की भूक लागली. मग म्हटलं चला आपण झुणका भाकरी सेंटरवर जाऊ. मस्त त्यांनी झुणका भाकरी खाल्ली. मग आमची दिंडी निघाली नदीवर, कारण शूटिंग नदीवरच होतं. नदीवरती तर गर्दी बघा किती पडली ते. तिथून घाट उतरून आम्ही सेटअपच्या ठिकाणी गेलो. त्यांनी सगळा सेटअप लावला होता व सगळे आले पण होते. रघुनंदू पण मस्त तयारीत उभ्या होत्या. हिला ऊन लागायला होतं म्हणून डोक्यावर रुमाल घेऊन बसली होती. ही आमची सगळी गँग शूटिंगसाठी तयार उभ्या होत्या. तोवर गंध लावायचा कार्यक्रम पण सुरू झाला. सर्वांनी गंध लावून घेतले. आम्ही चौघींनी घरातूनच लावून गेलो होतो. फर्स्ट शूटची तयारी झाली होती व फर्स्ट शूट पण करून झाला होता. अभिनेत्री अलका कुबल आल्या होत्या, त्यामुळे त्यांना बघण्यासाठी एवढी गर्दी जमली होती. मग तिथून आम्ही निघालो दुसऱ्या सीटवरती, कारण तिथं शूटिंग करायचं होतं म्हणून. पण जाता जाता म्हटलं ऊन लय पडलंय, उसाचा रस पिऊन जावा. म्हणून सगळ्यांनी एक ग्लास उसाचा रस ओढला आणि परत आपल्या आपल्या वाटेला निघालो. आमच्या रघुला आल्या होत्या मिश्या, त्यामुळे मिश्या दाखवते. परत पुढे निघालो, सेटवरती पोहोचलो. दुसऱ्या शूटचं सेटअप लावून होईपर्यंत आम्ही तिथं निवांत बसलो. ते दादा सेटअप लावत होते, कसं लावतात ते बघत बसलो. परत आमच्या ठिकाणी येऊन बसलो शूटसाठी. असे शूटसाठी सगळे बसले होते. असा आमचा शूट होणार होता. बसल्या बसल्या वर बघितलं तर पक्ष्यांचा इतका मस्त थवा वर उडत होता, त्यामुळे म्हटलं एक क्लिप घ्यावीच. परत आमचे शूट झाले आणि आम्ही निवांत बसलो. हिरो हिरोईनचं शूट चालू होता नदीमध्ये. सगळा शूट संपला आणि आम्ही निघालो परतीच्या मार्गावरती. जाता जाता बघितलं ही दर्शनासाठीची बारी होती. तसेच पुढे निघालो. जायचं होतं आईच्या मैत्रिणीच्या घरी. त्यांची पर्स आमच्यापाशी राहिली होती ती द्यायला. मग आई गेली, त्यांना पर्स दिली आणि वापस आली. मग आमची दिंडी निघाली पुढे. मग पुढे आलो, तोवर बघितलं तिथे एक दुकान लागलं होतं. बहिणी म्हणाल्या फक्त बघू. मग बघितलं आणि निघालो. पुढे जाऊन बहिणीला पाठशाळेत सोडायचं होतं. मग आम्ही पाठशाळेच्या मार्गाने निघालो. चालत चालत पाठशाळेपर्यंत पोहोचलो आणि पाठशाळेत प्रवेश केला. पण तिथं गेल्यावर एक धक्काच बसला. तो काय असेल सांगा बरं? थांबा थांबा सांगते. महाराज म्हणाले आज पाठच घेणार नाही. बहिणीची स्पेलिंग एकदम ढगात. तोपर्यंत नंदू आली नाचत, कारण आजच आईने त्यांना नवीन बॉटल घेऊन दिली होती. पाठशाळेतून निघालो आणि पुढं येऊन छत्रपती संभाजी महाराजांचे दर्शन घेतले व पुढं येऊन बेलीच्या महादेवाचे दर्शन घेतले आणि निघालो घराकडे. चालत चालत आलो. पुढं आल्यावर दिसली आमची शाळा. शाळा बघितल्यावर मला 2 वर्षाखालचे दिवस आठवायले. मग एक विचार मनात आला, गेले ते दिवस आणि राहिले त्या आठवणी, असं म्हणून पुढे आले. चालत चालत पुढे आलो, तोवर आईने घेतले खारे शेंगदाणे. आई म्हणायला लागली दिवसा नाही ती नाही, रात्री तर घेऊया रोडणी खाण्याचा आनंद. बाकीचे कसे खातात काय माहिती, म्हणून आम्ही सगळे रोडनीच खात निघालो. हळूहळू आमची दिंडी पोहोचली घरापर्यंत. घरापाशी आल्यावर तर बहिणींचा आनंद गगनात मावेना. चला बाय, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.